हॅलो. हाय, कसं चाललंय काम? काम छान. बघ, मी म्हटलं होतं ना, गोड खाऊन जा, काम छान होईल. तू कधी येतोस परत? आज आणि कसा येतोस? SK ट्रॅव्हल्सची बस आहे 4:30ची. तू कामात आहेस का खूप? हां, थोडा बिझी आहे. ओके, सॉरी हा, मी उगाच बोलत बसले. हं. बाय. खयालो में काय ग? कोणाचा फोन आला होता? तन्मयचा? काय म्हणाला? आय मिस यू डार्लिंग. आगाऊपणा करू नकोस. मस्करीला पण काहीतरी लिमिट असतं. प्रत्येक वेळेला आपलं तेच. नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार नाशिक जवळच्या कसारा घाटात SK ट्रॅव्हलची बस उलटली आहे. मुंबईहून 4:30 वाजता ही बस नाशिकला यायला निघाली होती. या बसमधील सर्व प्रवासी दगावले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तन्मय, ताई, अगं काय झालं? SK ट्रॅव्हल्स. हो मग तू तन्मय या बसने येणार होता. काय? अगं तुला कुठून कळलं? माझं बोलणं झालं होतं आपण फोन. तू ये, बस बस. हा बस. तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. तसं काही नसेल, तू काहीतरी वेगळं ऐकलं असेल. आपण त्याला फोन करूया का? थांब. अगं उचलत नाही. परतलं. हं? फोन फोन. ताई आई, आपण त्या एजन्सीच्या नाशिकच्या ऑफिसमध्ये कॉल करून बघूया का? हं? नंबर मिळेल कुठून तरी. हं? आपण जाऊया तिथे. आत्ताच्या आत्ता आपण जाऊया तिकडे. त्यांचा पत्ता शोध ना जरा. हो, बघते मी. तू शांत राहा. हं? आपण करू काहीतरी. तू शांत राहा. मला माहिती हवी होती. फक्त एक माहिती हवी. एक मिनिट शांत राहा. मला माहिती हवी होती. नाव सांगा. तन्मय. एक मिनिट शांतता घ्या. आडनाव सांगा. अहो आडनाव सांगा. एक काम करा, बाजूला यादी लावली तिथे चेक करा. तिकडे चेक करा जरा. हो थांबा जरा थांबा. हो हो.
ताई हे बघ तू टेन्शन घेऊ नकोस. हा तो तन्मय नसेल, हा वेगळा तन्मय असेल ग. ताई 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 तू प्लीज टेन्शन नको ना घेऊस. हा विशाल बोल. काय शेट, काही न बोलताच निघून गेलात? अरे काय नाही, डोकं खराब झालं जरा. तेच म्हणतोय, काय झालंय? माझ्यावर का उखडलायस? अरे तुझ्यावर नाही रे, बॉस डोक्यात गेला. 15 दिवसाची मुदत दिली आग्रहासाठी. काय म्हणतोस? हो ना यार. अरे त्याला काय कळतच नाहीये. सोन्याचं अंड देणारी कोंबडी पटकन मारून टाकायची घाई झाली आहे. जाऊ दे यार, आजचा दिवसच खराब आहे माझा. ज्या बसने इथे येणार होतो ती चुकली. शेअर टॅक्सी करून यावं लागलं इथे मला. पण मग काय करणार आहेस तू आता? बघतो आता कुठली मुलगी 15 दिवसात माझ्या प्रेमात पडणार आहे आणि पुढे मला हवं तसं करणार आहे. कुठे गेला आता तुझा कॉन्फिडन्स? अरे तो आहेच रे, पण हे 15 दिवस कुठे आणि कसे निघून जातील ना कळणार पण नाही. तो प्रॉब्लेम. आता काहीतरी चमत्कार व्हायला हवा. करतो. नभाची भेट ही नभासवाहिली तो सूर लागला मैफिल रंगली ऋण सुणते गुणगुणते जीवन ही असे हलके तरंग जसे सूर राहू दे सूर राहू दे. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? काही बोलू नकोस. आत्ता धडधड थांबली माझी. पण माझी वाढते त्याचं काय? अजून थोडा वेळ सस्पेन्स ठेवलास ना तर कदाचित बंद पडेल. हा म्हटलं ना काही बोलू नकोस. ते माझं काय झालं होतं तुला कळणार पण नाही. वाचलास, देवाची कृपा झाली. मला मला काय झालंय? तुम्हाला सांगितलं होतंस ना, त्या एसके ट्रॅव्हल्सने तू येणार होतास परत. संध्याकाळी बातमी आली की त्यांचा ऍक्सिडेंट झाला. काय? त्यांची बस दरीत. अरे मला हे आत्ता कळतंय. म्हणजे तू मला जास्तीचं काम आलं होतं, त्यात वेळ गेला आणि त्या बसची वेळ चुकली म्हणून मी शेअर टॅक्सी करून आलो. देवाची कृपा झाली. देवानेच तुला अशी सुबुद्धी दिली. मला वाटत होतं या जास्तीच्या कामानं माझा जीव हैराण करून ठेवलाय, पण या जास्तीच्या कामानेच मला वाचवलं. नशिबे काम आलं, नाहीतर मी तर आज तन्मय,
ताई काळजी करू नकोस, तू आता सुखरूप पोचला घरी. चला नाही मी घरी जातो. एक मिनिट, आग्रावरून बाहेरच्या बाहेर घरी जायला कुणालाच परवानगी नाहीये आणि तुला तर अजिबातच नाही. ताई सांग ना त्याला, तू काय अशीच पाठवणार आहेस का त्याला? आता तर लगेच येईल. अरे काय रे आनंदा, काय बघतोयस? हा? अगं तुझा मोबाईल राहिला होता ना इकडे. तू विसरून गेली होतीस. सॉरी म्हणजे तुला न विचारता तुझ्या मोबाईलला हात लावला. ठीक आहे रे. आपल्या तन्मयचा व्हिडिओ बघत होतो. कुठला? अगं तो नाही का त्या दिवशी पेटी वाजवली ते. हा एकदम छुपा रुस्तम निघाला. हो आहेच तो. मी बघू का? पाहिले ना मी तुला, तू मला न पाहिले. तुम्ही काढला का हा व्हिडिओ? नाही मी नाही. अरे आरोहीचा मोबाईल आहे हा. मी नाही शूट केला. पण यार काय पेटी वाजवली त्या दिवशी. अफलातून कडाक. आज कुठे होती काय ते तुम्ही बोलता ते. सॉरी. काही विचारू नकोस काका. का काय झालं? अरे त्या नाही का बसचा ऍक्सिडेंट झाला. हा ती न्यूज पाहिली मी. त्याचा काय संबंध? अरे तन्मय त्या बसने येणार होता. काय बोलते? हो ना, कामात अडकला आणि म्हणून कॅन्सल केलं त्याने. नाही म्हणजे तो ऍक्सिडेंट झाला हे बेकार झालं एकदम. पण काय आपल्या हातात नसतात नाही या गोष्टी. ते सगळं त्याच्या मर्जीने चालतं. पण यार तू वाचला. देवाची कृपा रे बाबा. अरे ते कालची ऑर्डर आहे ना, त्या माणसाला हिशोब पाहिजे. फक्त बिल मागत होता. या सगळ्या गडबडीत विसरूनच गेले मी. सॉरी. चला बघूया. अगं तुझा फोन अगे परत विसरशील. हा आणि तो व्हिडिओ पाठव मला याचा. पाठव. हा मी आलोच. हा पेन सापडत नाही मी समजू शकते. कॅल्सी कसं हरवतात हे लोक? आरोही हा सॉरी डिस्टर्ब करतोय, पण ऍक्च्युली खूप धावपळ झाली. मला तहान लागले. थोडं पाणी. सॉरी, खरंच लक्षात नाही आलं. हे कॅल्सी या लोकांनी हरवून ठेवले या लोकांनी. मला समज. काय रे, काय बघतोस माझ्या फोन मध्ये? मेक मोबाईलचा मेक कुठला आहे ते बघत होते. सहज एक फोन करायचा आहे मला आठवलं. मी आलो. तन्मय, बरं झालं भेटलास. निघालास? हो निघत होतो. हो का? आरोही भेटली? हो. काही बोलली का? कशाबद्दल? जर 5 मिनिटं आहेत का? मला बोलायचं होतं. आता सॉरी मी खूप घाईत आहे. आपण नंतर बोलूया.
नंतर कधी? मी नंतर येतो मी. हा पण आता निघायला हवं. अरे येतो. अरे ऐक ऐक हे बघ हे काय कुठे निघाले? पुण्याला. का? घरातल्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतंय तुझं. काही गोष्टी तू विसरतोस, मला विसरून चालणार नाही. आजोबांचं श्राद्ध आहे उद्या. सॉरी आई, कामाच्या गडबडीत जरा. नाही ठीक, पण कामाचा कितीही व्याप असला तरी ज्या माणसाने आपल्याला आयुष्यात उभं राहायला मदत केली त्यांना विसरायचं नसतं. त्यांनी मला आधार दिला, खूप माया केली माझ्यावर. ती माझ्या आयुष्यातली एकमेव व्यक्ती जिने मला कधीही फसवलं नाही. उद्या किती वाजता निघणार आहेस? मी न्यायला येतो तुला. नाही, उद्या नाही परत येणार. 3-4 दिवस तरी लागतील. का? आमच्या लायब्ररीतल्या त्या सोनटक्केबाईंनी एक नोकरी पाहिली आहे माझ्यासाठी. त्याची मीटिंग आहे, थांबावं लागेल. नोकरीत? आई का? नोकरी म्हणजे इन्शुरन्स पॉलिसीचं काम आहे, जे घर बसल्या करता येईल. फार काही दगदग करावी लागणार नाही. आई पण तरी का, मी आहे ना. हे बघ, एकदा प्रमोशन झालं की सगळं व्यवस्थित होईल. ते सगळं ठीक आहे, पण आता तुझं जे काही चाललेलं आहे त्यामुळे तुझ्यावर अवलंबून राहायचं नाही असं मी ठरवलं. आई अगं, खरंच तुला वाटतंय तसं काही नाहीये आमच्यात. तुला आधीही बोललोय मी. नसेल तर बरंच आहे. नाहीतर लोकांचं कर्ज फेडण्यातच आयुष्य जाईल तुझं. जे मला चालणार नाही.